कौतुक वाटतंय पोलीस यंत्रणेचं, मीडियाचं, सगळ्याच ह्याचं की आज त्यांचं जे हे सहकार्यामुळेच आज इथपर्यंत 60 दिवसामध्ये आज ही गोष्ट पोहोचलेली आहे. कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. सर आता मला माहिती आहे की फाशीची शिक्षा हे दिली हे चांगली लय मोठी गोष्ट आहे. आणि सर्वांपेक्षा मी हे सर्व पोलीस अधिकारी मीडियाला की मी पहिला अभिनंदन करतो. जे हे तुम्ही उचलला पाऊल हे खरंच चांगली आहे. काय माहिती आहे का, मी एक वंचित बहुजन आघाडीचा मी एक उपाध्यक्ष पुणे शहराचा, जे नसरापूरमध्ये जे घटना झालेली आहे लहान पोऱ्यावरती, त्याच्यानंतर दांडेकर फुलला बी तुम्ही बघू शकता की त्याच मुलीवरती एक बलात्कार झालेला आहे. आणि असल्या लोकांना असं या शिक्षेनंतर इतर घटना देखील थांबतील. आरोपी थांबणार, नक्की थांबणार. तुम्ही जरा रोडवरती किंवा कोर्टामध्ये फाशीची शिक्षा जर झाली ना सर, हा नक्की थांबणार. भारतात मुलं मुली सुरक्षित राहणार. आताच्या मुलं बाया कोणीही सुरक्षित नाही. हा जरा फाशीची शिक्षा खरं झाली ना, खरं एकदम हा थांबणार सर. जर आपण बघितलं तर लोकांच्या भावना आहेत. ही शिक्षा अर्थात समाजाला एक न्याय झाला असं वाटतं. हो, न्याय भेटलं त्या पोरीला चांगलं झालं. पहिलं मी तर सांगतो की बघा, तो म्हणला की ह्या जातीचा त्या जातीचा, ह्या जातीमध्ये काय लेणं देणं नाही. कुठल्याही जातीचा असतो, पोरगी आपली एकच पोरगी आहे. मला बी पोरगी आहे, सगळ्यांना पोरगी आहे. या पोरीला न्याय भेटलं ते खरंच चांगले आहे. जो हलकट भीमराव कांबळे केलं ना, ह्या लोकांना फाशी झाली ना, मग तेव्हा ह्या भारतामध्ये मुले मुली सुरक्षित असणार आहे, तेवढं असणार नाही. आणि जे हे गुन्हेगार करतात ना, हे गुन्हेगार करून मुलींना उचलायचं, बलात्कार करायचं, दारू पाजायचं, मारायचं, हे त्यांना कुठेतरी म्हणजे गुन्हेगार बी बंद व्हायला पाहिजे. मुलीवर जो बलात्कार करतो तुरंत ऍक्शन घेऊन त्यांना फाशीच्या फाशी लगेच झाली पाहिजे. आपल्या भारतात बाया महिला महत्वाची कारण आहे ना, आपल्या पुणे शहर आहे ना, बिहार येत चाललेले आणि आपल्याला आहे ना, आणि आपले मंत्री जे आहेत ते मोठे म्हणून बोलवत आहेत. आणि इथले लोक आहे ना, स्थानिक लोक बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे ना छोट्या छोट्या गोष्टीवर आहे ना हे गुन्हे घडत आहे, बेरोजगारीमुळे घडत आहे. तर त्याच्यामुळे ही मानसिकता बदलण्यासाठी आहे ना, ह्या भारताला चांगलंच आहे, आम्हाला चांगलं. आणि मीडिया आणि जे पोलीस अधिकारी आहेत ते सर्व चांगलेच. मला तर खूप चांगलं वाटलं. त्याला फाशी शिक्षा आत्ताच्या आत्ता त्याला फाशी द्या. कधी डेट वगैरे काही नाही, आत्ताच्या आत्ता त्याला फाशी द्या. एकच माझी नंबर विनंती, माझ्या आया बहिणी सुखरूप राहिल्या पाहिजे. एका प्रकारे एका बाजूला नागरिकांच्याकडनं समाधान व्यक्त केलं जात आहे, पण फाशीची शिक्षा झाली आहे त्याची अंमलबजावणी जी आहे ती आता लवकरात लवकर व्हावी अशी जी मागणी आहे ती देखील